मॅचला इथे सुरुवात होती. पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपाने आला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक सिंगल जी दाफलकावर आली. एकेरीने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. फलंदाज रमाकांत आणि विकास अशी जोडी कोशिंबे या टीमकडनं, साईनाथ कोशिंबे या टीमकडनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय. नामदेवजी वैती आपल्याला विनंती, आपल्याला समालोचन कक्षामध्ये यायचंय. एक बॉलचा खेळ, 2 ही धावसंख्या दाफलकावर आहे. आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज श्रीकांत तो सज्ज होत असताना बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी त्याच्या वतीने साकार केली जाईल. आपल्या षटकातील पुढचा बॉल इथे टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेणारा, फिरत घेणारा हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. एकंदर 2 बॉलचा खेळ, त्यानंतर 2 धावा. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, श्रीकांत अगदी योग्य त्यानं चेंडूमध्ये वळण आणताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी त्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला पहिल्या टप्प्याखेरीस उचललं गेलं तद्वर 2 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. 2 टीम सध्या मैदानामध्ये आहेत. साईनाथ कोशिंबे आणि आई एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा. या एकविरा स्पोर्ट्स तलावपाडानं मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. साईनाथ कोशिंबे या टीमला त्यांनी फलंदाजी करण्याकरता प्राचारण केले आणि 3 बॉलमध्ये डावाच्या सुरुवातीला 4 ही धावसंख्या आपल्याला धाफलकावर लागत असताना पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा, पहिली सफलता, पहिला गडी तो तंबूच्या असरला पडतात असताना पाहायला मिळते. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय तो टीम साईनाथ कोशिंबेला. फलंदाज विकास बाद. नवीन फलंदाज दीपक तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे खेळ तो मैदानाच्या आतनं साकारला जाईल. पुढचा बॉल गोलंदाज श्रीकांत कडनं, एक सफलता मिळाली त्याला. चांगला बॉल, यावेळेस पुन्हा एकदा एक अँगल बनवला. अगदी चांगली गोलंदाजी करतोय. या आधीच्या मॅच मध्ये तिथे राऊंड विकेटने गोलंदाजी करताना स्लॉटमध्ये बॉल दिले जात होते, अगदी फलंदाजाच्या रेंजमध्ये दिले जात होते. या ओव्हरमध्ये बघा तुम्हाला त्यामध्ये तफावत पाहायला मिळते. ऑफस्टम्पच्या बाहेर पिच करतोय आणि तिथनं बॉलला उडवतोय आणि विकेटच्या मागे नेतोय. हे करणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा राऊंड विकेटने गोलंदाजी करता उजव्या हाताच्या फलंदाजाला, यावेळेस मात्र बॉलला केलंय तिथे हुक आणि त्यावर केलाय षटकार. बुक बॉलला फेकून दिलं सीमा रेषा पार. इथे षटकार आलाय 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त एकेरीस 10 धावा या राफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बिहाइंड विकेट गेलाय, मात्र दर्जेदार पद्धतीनं सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते. एकंदर
14 या आकड्यावर. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतं. यावेळेचा बॉल अगदी योग्य टप्प्यावर पडला आणि त्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि इथे ती योग्य त्याची कामगिरी त्याला साध्य करावी लागेल. पहिला बॉल चौकारामध्ये परावर्तित झाला होता, मात्र त्यानंतर फिरवलं होतं, बॉलवर फिंगर रोल केले होते, कट करताना बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला होता पंकज. पुढचा बॉल घेऊन त्याच टप्प्यावर बॉल बॅटची कडा घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये गेलाय आणि तिथे झेल कॅरी झालाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. सेकंड विकेट डाऊन इयर, दुसरा झटका लागलाय. फलंदाज रमाकांत, त्याच्या पारीचा अंत खेळाडू बाद. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत आहे, आमची पावर आहे, धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई गुंगाट हाय, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय. प्रदीप ज्याला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय. 1.3 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पंकज पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती बिहाइंड विकेट, मात्र त्यानंतर त्यानं ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली अगदी काबिले तारीफ गोलंदाजी त्याच्याकडे पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र फलंदाजाला बीट करतोय. बॉल पुन्हा एकदा विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. विचार चांगला आहे, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, थोडासा बॅटच्या रेंज पासून दूर ठेवतोय. गुडलेन स्पॉटचा परिसर हा गोलंदाजाकरता बनलाय. त्याचा वापर जर गोलंदाजानं योग्य वेळी केला तर निश्चित तिथे त्याला वाचता येतं किंवा विकेट मिळवता येतात. आणि इथे जर आपण पाहिलं तर पंकज अगदी त्या परिसराचा योग्यतेनं वापर करत असताना पाहायला मिळालाय. त्यावेळेस बॉलला दिशा दिली, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 15वर रोख लावली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या. शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका येत असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 2 डॉट बॉल, 1 विकेट या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल, वाह वाह वाह, फलंदाजाला शांत केलंय, हतबल आणि हताश केलंय. ते जेव्हा गोलंदाजाला पाहायला मिळतं ना त्यापेक्षा आणखी चांगलं सुखकर दुसरं काहीच नाही. यावेळेचा बॉल बघा, रिप्लेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जातोय. फलंदाज अक्षरशः द्विधा मनस्थितीमध्ये होता, खेळू की वाचू अशा द्विधा मनस्थितीमध्ये तिथे बॅटर आपल्याला पाहायला मिळाला प्रदीप. आणि त्यामुळे हा डॉट बॉल तो तिथे आलाय. ओव्हर समाप्त झाली आहे. 5 चेंडू 4 ओव्हरच्या मॅच मधल्या पहिल्या 2 ओव्हरचा खेळ तो इथे आतापर्यंत कंप्लीट झालाय. 15-2 अशी स्थिती आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम साईनाथ कोशिंबे. नामदेवजी वैती आपल्याला विनंती आहे, आपल्याला संपर्क साधायचा आहे. दोन ओव्हरचा खेळ, त्यानंतर 15 धावा, 2 विकेटच्या पतनानंतर धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल लोवर फुल टॉस होता आणि त्याला उडवून फेकून दिलंय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार, दमदार हिट 6. षटकार आलाय. पंकजच्या ओव्हरमध्ये रन्स रोखल्या गेल्या होत्या. या ओव्हरमध्ये सुरुवात जर आपण पाहिली तर षटकारानं झाली आहे. टप्प्यावर जो बॉल पडलाय तो फलंदाजाला खेळणं कठीण झालंय, मात्र फुलटॉस बॉल त्यावर रन्स त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21, 2 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल यावेळेस मात्र कट केलंय. पॉइंटच्या जवळपासनं क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्याचं भुगतान करावं लागेल टीमला. बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल स्वीपर कव्हर मधनं. सीमारेषा पार, इथे रन्स मिळतील 4. चौकार.
या चौकाराच्या मदतीनं 25 धावा 2 विकेटच्या पतनानंतर धाफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं दर्जेदार पद्धतीने खेळले. बॉल चाललाय कव्हर मधनं सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. त्यानं जाणली ज्याची होती त्यानं जाणली आम्ही लावलेली माया आज मायाला गेली लावलेली माया Thank you, DJ. आज मायाला या आधीच्या ओव्हरमध्ये पंकजच्या ओव्हरमध्ये रन्स बनत नव्हत्या, मात्र या ओव्हरमध्ये रन्स थांबत नाहीयेत. अडचणी त्या आता निर्माण होत आहेत. चांगल्या रन्स दाफलकावर लागलेल्या पाहायला मिळतात. 29ला 2 अशी स्थिती आहे. 2.4 षटकाचा खेळ समाप्ती एकेरीस. या ओव्हरमध्ये 14 आल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. आपल्या ओव्हरचा पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. खुल्या टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पुढे खेळवला. फलंदाजाला बॅकलिप खाली करायला भाग पाडला. बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेले. डॉट बरोबर एकंदर 29 धावा 2 विकेटच्या पतनानंतर 2.5 षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटचा बॉल त्यावर कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल. डावकुरे हाताने योगेश यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरनं, मात्र तिथे झेल झालाय. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल. याआधी त्या क्षेत्रातनं बाउंड्री ती हासिल केली गेली होती, मात्र यावेळेस त्या क्षेत्रातनं सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला धाडण्याचा मनसुबा तो फोल ठरलाय. झेल झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. पोलीसवाला विचारतोय बघा ज्याला त्याला बाईला घ्यायला आता बाईला घ्यायला पिंजराला 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 धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. 3 ओव्हर नंतर 29 लागल्यात. थोडस महागडे षटक 14 धावा 3 बॉलमध्ये एकवटल्या, मात्र त्यानंतर 3 बॉलमध्ये रन्स रोखल्या गेल्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. रॉकी आलाय शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये. 07 महेंद्रसिंग धोनी जेम्स बॉन्ड ज्यांचा हा नंबर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र रॉकीचा भव्य स्वागत. पहिलाच बॉल उडवून फेकून दिलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावरनं सीमारेषा पार. षटकार. माझ्या डोईवरी भरली घागर रे भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवून धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा 3 विकेटच्या पतनानंतर 3.1 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 35 रन्स या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. सलगचा दुसरा बॉल चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर मॅसिव्ह मल्टी हिट. षटकार. अगं पोरी तू सपनात येना आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात येना आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. न मी बोटीनिशी आलो काल न पोरी तुम्ही घालवला ताल. आलो नि ते रतुला न जग मला भेटलीच नाही. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ते इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. रॉकी त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. पुढचा बॉल दीपक करता. आता मात्र थोडंसं विचारांचा काहूर मनामध्ये माजलंय. थोडंसं भय तुम्ही कितीही नाकारलं तरी ते तुमच्या मनामध्ये निर्माण झालंय. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्याकरता जायचा आहे. तिथे एक चांगला बॉल तो डिलिव्हर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपानं रीड केलं होतं. यावेळेस फलंदाजाला ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होतोय. मग लाईन मध्ये थोडासा बदल केला. ऑफस्टम्पच्या बाहेर यावेळेस चेंडू हाताळला. फ्लाइंग स्लीप मध्ये वळाला होता. चांगली फिल्डिंग तिथे झाली. बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने येत असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. अजूनही 3 ओव्हरचा 3 चेंडूचा खेळ तो अद्यावत व्हायचा आहे.
रॉकी आपल्या षटकातील चौथा बॉल घेऊन समोर दीपक उभा आहे. यावेळेस मात्र हा पुल पॉवरफुल आणि ब्युटिफुल आहे. बॉल सीमा रेषा पार, षटकार. वारी साडी पाहिजे थँक्यू टीचर. षटकार आला. या षटकारानं 47 धावा असं सुरुवातीला वाटत नव्हतं. 40 धाव फलकावर लागतील, मात्र आता 47 लागल्यात. 50 लागण्याची शक्यता ती मैदानामधनं नाकारता येत नाही. बॅटची कडा लागली. या शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करतोय आणि त्यामुळे 1 रन धाव फलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. एक बेल स्टंपवर होती. एक बेल ऑफ झालेली, एक बेल स्टंपवर होती. तिसऱ्या पंचांनी नॉट आउट असा इशारा दिलाय. OUT आउट असा सिग्नल आलाय. हीच गोष्ट मी सुरुवातीलाच म्हटली होती की एक बेल्ट आहे स्टंपवर. ते लाईव्ह मध्ये दिसत होतं. फक्त स्टंप जर डिस्ट्रॉइड झाले असतील तर मग तिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र हा फुल टॉस त्याला उडवलंय उंच हवेत आणि फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. इथे दमदार हिट
तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला, ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचतीये एकंदर 54 या धावसंख्येवर. विजया करता 55 या धावसंख्येचं लक्ष, एक बलाढ्य टार्गेट ते सेट केलंय आणि कशा पद्धतीने दाफल कव्हर लावलं जाईल ते आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर पाहणार आहोत. सेकंड राऊंडच्या लॉट्स करता सर्व विजयी संघाचे कर्णधार आपल्याला संपर्क साधायचा आहे. सर्व विजयी संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. लॉस टाकण्यात येतील. चला क्षेत्ररक्षण त्वरित पेलवायचं आहे. दोन्ही सलामीवीर पारस आणि दीपम 55 धावेचं आव्हान घेऊन गेले. दोन्ही सलामीवीर 54 धावा पलकवल्या खांडी संघाने आणि 55 असं धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते आई एकविरा तलवपाडा संघापुढे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे राहतील. दोन्ही सलामीवीर पारस आणि दीपम 55 असं धावेचं आव्हान. त्या समोरील गोलंदाजासाठी गोलंदाज आहे. गोलंदाजासाठी गोलंदाज निशांत पवार. षटकातील पहिलाच चेंडू होतो. पंचायत उजव्या साईडून मारा करतो. पारस यांच्यासाठी 55 असं धावेचं आव्हान असताना दोन्ही मी सलामीवीर ते सूर्य कसा हलक्या खेळून काढण्याचा प्रयत्न. निर्धार चेंडू जातो सरळ यष्टेक्षक यांच्याकडे. निर्धार चेंडू पहिलाच चेंडू निर्धार जातो. थोडंसं दडपण असेल सलामीवीरावरती. जवळजवळ 24 चेंडू आणि 55 धावा. आतापर्यंत एक चेंडू टाकून झालेला आहे. एक सूर्य कशी गोलंदाजी अष्टपैलुवाची खेळीची कामगिरी करणारा खेळाडू 33 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू. पुढचा चेंडू लेग साईडने टोलर चेंडू सीमारेषेकडे जातोय. पाहायचं आहे आणि खणखणीत असा षटकार. पारस याच्या बॅटमधून आलेला खणखणीत असा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि वाढती धावसंख्या होती ती 6. 55 असं धावेचं आव्हान असताना हा सलामीवीराकडून दुसऱ्याच चेंडू खणखणीत त्याचा षटकार आला.
खरोखर एक 20चा सामना होता जेव्हा पाहत होतो हार्दिक पांड्या कधी कधी पहिलं षटक हातात होतं, तसं तर 33 नंबरची जशी प्रदान केलेला हा खेळाडू पहिलं षटक हाताना दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. खरोखर पारस हा सलामीवीराच्या रूपात अतिशय सुरेख अशी फलंदाजी करणारा फलंदाज आहे. षटकातील पुढचा चेंडू जो तिसरा चेंडू पडतोय, पुन्हा चेंडू सुरेखाचा चेंडू निर्धार चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रिक्शन यांच्याकडे. थोडंसं मिसफिल्ड एक्स्ट्रिक्शन यांचं होते. 3 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी 55 असं धावेचं आव्हान असताना विजयी संघाचे कर्णधार सर्व विजयी संघाचे कर्णधार कृपया लॉस टाकण्यात येते, सर्वांनी ते यायचं आहे. तसेच आमच्या दैसर संघाचे कर्णधार संजीव आलेले आहेत. विजयी संघाचे सर्व कर्णधारांनी यायचं आहे. दुसऱ्यापैकी सर्व सामने 3 षटकांचे राहतील. 55 असं धावेचं आव्हान. एक षटकार आलाय पारजाच्या बॅटमधून. षटकातील पुढचा चेंडू तिसरे एक चेंडू ऑप्शन नेटोला चेंडू पारशाने चेंडू सीमारेषेकडे यायचं पाहायचं आहे. चेंडू सीमारेषेकडे जातोय. कणकणी तसा चौकार येतोय पारशाच्या बॅटमधून. खरं का एक हुकमी एक्का मानला जातो. जी चिठ्ठी राहील त्या चिठ्ठीला बाय घोषित करण्यात येईल. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलतील त्या दोन्हीचा सामना लागेल. दुसऱ्या 2 लागेल त्यांचाही सामना लागेल. 2 चिठ्ठ्या उडवण्यात त्या पहिल्या चिठ्ठ्या उडवलेल्या आहेत पाहायचं आहे. पहिले जो सामना होईल आणि हा चौकार येतोय. पहिला जो सामना खार्डी वर्सेस खार्डी यांच्यामध्ये होईल. जाणता राजा आणि आई कोसमाई खार्डी यांच्यामधील पहिला सामना होईल. दुसरा सामना होईल तो विजेता संघ आणि दैसर समित 11 फणसपाडा संघाला बाय घोषित केलेले आहे. तसेच जाणता राजा आणि आई कोसमाई खार्डी दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. शशिकांतजी पाटील मॅन फ्रॉम तलावपाडा. चेंडू सीमारेषेकडे जातोय पाहायचं आहे. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि ह्या 3 धावा अतिशय सुरेख अशी आता पलकावते. पहिलं षटक पॉवर प्ले षटक ते पॉवर प्लेच्या षटकातील पाहायचं आहे. लगातार ते 3 षटकार जर पारस याच्या बॅटमधून आले तर किरण कारभारी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पारस याच्या बॅटमधून लगातार 3 षटकार आले तर किरण कारभारी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पाहतोय जवळ जवळ चेंडू सीमारेषेकडे जातोय पाहायचं आहे. आणि 3 धावा एक सुरेख असे क्षेत्ररक्षण आणि 3 धावा. धावसंख्या 3 ने वाढती धावसंख्या होती. धावसंख्या होती ती 17. विजयासाठी 55 धावेचं आव्हान असताना धावसंख्येवर पलकावरती लागली ती 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन येतो तर मेहुल एक अष्टपैलू अशी खेळीची कामगिरी करणारा खेळाडू पारस यांच्यासाठी बक्षीस आले. किरणजी कारभारे मॅन फ्रॉम विराथन. तसेच षटकाची पुढचा चेंडू जोरदार असा अपील बाद होतोय. पारस बाद होऊन तंबूत परततोय. पहिला हादरा बसतो तो आई एकविरा संघाला पारस यांच्या रूपात 17 या धावसंख्येवरती. तसेच शशिकांत दामोदर पाटील मॅन फ्रॉम तलावपाडा यांच्याकडून सुद्धा मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेले. त्यांचं सुद्धा वाघोबा क्रिकेट संघ कसराळे यांच्याकडून हार्दिक अभिनंदन असेल. शशिकांतजी दामोदर पाटील मॅन फ्रॉम तलावपाडा यांच्याकडून 500 रुपयाची देणगी वाघोबा संघाकडून हार्दिक अभिनंदन असेल. नवीन पारस यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो DX पंकज. धावसंख्या 17. दुसरं षटकाचा पहिल्या चेंडूवरती गडीबाद झाला. पारस बादून तंबूत परतला.
पाहायचं पारसला असं हवं वाटतं की 3 षटकार येतील पारसाच्या बॅटमधून. किरणजी कारभारी मॅनफॉर्म विराथन यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं होतं. आता पारस याने ते गमावलेलं. बाजून तंबूत परत षटकातील पुढचा चेंडू पंचांच्या डावी साईडून DX पंकज यांच्यासाठी जोरदार टोलवला चेंडू पाहायचा आहे. अतिशय सुरेख असं शतरक्षण होत आहे. सुरेख असं शतरक्षण होतं आणि एका धावावरती समाधान मानावं लागतं. 55 असं धावेचं आव्हान असताना फलंदाज दोन्ही फलंदाज तडाखेबाजाचा फलंदाजी करतात. पाहायचं आपल्या संघाला विजयी करून देतात की नाही ते पाहायचं आहे. सर्व मदार असेल मला वाटते तलावपाडा संघाची पंकज पाटील आणि दिनेश पाटील यांच्यावरती. तसेच या स्पर्धेसाठी हेरम प्रसाद पाटील कसराळी यांच्याकडून 500 रुपये. षटकातील पुढचा चेंडू ऑप्शन टोला चेंडू पाहायचा आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि एका धावेवरती समाधान. खरोखर पंकज याला माहीत आहे की मला एक तडाखेबाज फलंदाजी करायची आहे. माझ्या संघाला जर विजयी करायचं असेल तर पंकज याच्यावरती मदाराचे तडाखेबाज फलंदाजी होईल. पंकज याच्याकडून फार अनुभवी असा मला अष्टपैलूची खेळीची कामगिरी करणारा खेळाडू आणि एकविरा संघाकडून संघाचे संघनायक पंकज DX ह्याच्यावरती मदार असेल. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आत्तापर्यंत 19 धावा टोलवल्या आहेत. 55 धावेचं आव्हान असताना पाहायचं 55 धावेचं आव्हान पार पडतो का नाही ते पाहिजे. दुपारच्या सत्रात सर्व प्रेक्षकांचं वाघोबा क्रिकेट संघाकडून हार्दिक अभिनंदन असेल. खरोखर दुपारचं सत्र नाही पंचांचा खराब चेंडूंचा इशारा येतो. आव्हानात धावसंख्येत भर पडते. वाढती धावसंख्या होते. एक गडीच्या मोबल्यात 20 धावा फलकावरती. अतिशय सुरेख असं आयोजन नियोजन वाघोबा क्रिकेट संघाने केलेली ही स्पर्धा पर्व 7वं. या पर्व 7व्यामध्ये आपण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहतोय. तर पंकज DX 11 खार्डी यांच्या दरम्यान फुलटा चेंडू अतिशय सुरेख चेंडू एक लॉलीबॉल चेंडू क्रिकेटमध्ये समजला जातोय. तर पंकजाला काय जमलेलं नाही आणि एक धावे देते तिथे. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. वाढती धावसंख्या होती ती 21. 22च्या रूपात वाढती धावसंख्या झाली ती 21. एक गडीच्या मोबल्यात 21 धावा. दुपारच्या सत्रामध्ये खच्चा खाच भरलेला असं स्टेडियम वाघोबा क्रिकेट ग्राउंड कसराळी. संध्याकाळच्या सत्रात आज फायनल डे मेगा फायनलच्या दिवशी आज 26 जानेवारी या दिवशी खच्चाखच भरेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. षटकाची पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायचा. चेंडू 6च्या दिशेने जातोय आणि हा षटकार सुरेख असा खणखणीत असा षटकार आहे. धावसंख्या 6ने वाढती धावसंख्या होते ती 27. वैयक्तिक दुसरं षटक 55 धावे आव्हान असताना बरोबर सरासरी राखलेली आहे ती ह्या दोन्ही फलंदाजाने. जोपर्यंत पंकज DX मैदानामध्ये असेल त्यांना हा फलंदाज सलामीला गेला फलंदाज यांच्याकडून अपेक्षा असतील. 27 धावा फलकावरती 55 धावेचं आव्हान. दुपारच्या सत्रामध्ये वाघोबा क्रिकेट ग्राउंडवरती कधी पण धावा येऊ शकतात. धावेचा वेग पुढे गेलेला आहे. एक धाव पूर्ण होते. खरोखरच क्रिकेट कसं खेळावं ह्या खरोखर सलामीवीरांनी दाखवले. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला भेटलं आपल्याला. धावसंख्या 1ने वाढती धावसंख्या होते ती 28. विजयासाठी 12 चेंडू आणि 27 धावा. सुरेश काशीनाथ वैती कसराळी खांडोंगरी यांच्याकडून 1000 रुपये. अशोकजी पाटील वैती समाज अखिल वैती समाज अध्यक्ष अशोकजी पाटील त्याच्या फणसपाडा गावचे अध्यक्ष यांच्याकडून 5000 रुपये. तसेच सदानंद गजानन भगत मॅनफॉर्म खार्डी यांच्याकडून 10,000 रुपये. महेश भोईर खार्डी यांच्याकडून 500 रुपये. योगी पाटील तेरेनाम कसराळी यांच्याकडून 500 रुपये. शशिकांत दामोदर पाटील मॅनफॉर्म तलावपाडा यांच्याकडून 500 रुपये सर्व देणगीदाराचं आमच्या वाघोबा क्रिकेट संघाकडून हार्दिक अभिनंदन असेल सर्व देणगीदाराचं. चला नवीन गोलंदाज येतोय. संदेश येतोय गोलंदाजीसाठी. विजयासाठी 12 चेंडू 27 धावा. पुन्हाचे चेंडू लेग साईडने टोलवले. चेंडू चौकाराच्या दिशेने जातो. आउटफील्ड जास्त फास्ट आहे तिथे आणि 4 धावा. आणि ह्या 4 धावा अतिशय सुरेख अशी खणखणीत अशी फलंदाजी पाहायला भेटते. पंकज DX आतापर्यंत तलावपाडाचे 2 संघ पराजित झालेले आहेत. दीपम याने मारलेले आणि 2 संघ पराभूत झालेले आहेत. तिसरा संघ खेळतो वाई एकविरा संघ. पाहायचा आहे सुरेख अशी फलंदाजी. एक गडी बाद आहे. धावसंख्या फलकावरती 32. अतिशय सुरेख अशी धावपट्टी आणि खेळपट्टीचा अतिशय सुरेख असा गाऊन अतिशय हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. पाहायचा आहे बाद होतोय. दीपम बाद होऊन तंबूत परतोय. दुसरा हादरा बसतोय तो एकविरा तलावपाडा संघाला.
धावसंख्या येते 32-55 असं धावेचं आव्हान असताना तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती दीपम बाद होऊन तंबूत परततोय. श्रीकांत जातोय फलंदाजीसाठी. धावसंख्या येते 32, विजयासाठी 55 धावेचं आव्हान पाहायचं आहे. सूर्यकस क्षेत्ररक्षणाची खरोखर एक दिवसीय सामना आपण खेळतोय. 4 षटकाचा सामना. या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही अतिशय सुरेगतीने आखलेली आहे. ती कर्णधार रमाकांत याने. या संघामध्ये खाली संघाकडे आपण बघितलं रमाकांत, दीपक असे एक चांगले हेतकर खेळाडू संघाकडून सूर्यकशी अष्टपैलुशी खेळीची कामगिरी करणारे खेळाडू आपल्याला सतत दिसतात. सूर्यकशी संघाची बांधणी आहे. षटकातील पुढचा चेंडू ऑप्शनने टोलवण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धार जातो तिथे. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 4 धावा देते. एक गडीबादही केलेला या गोलंदाजाने. पाहायचं अतिशय सूर्यकशी आतापर्यंत धावसंख्या पलकावते. या फलंदाजाकडून सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवं. चेंडू हवेत आहे. पाहूया नो मॅन क्षेत्रामध्ये जवळजवळ चेंडू पडतो. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि या 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी फलंदाज काही प्रयत्न करत नाही. 2 धावावरती समाधान म्हणायला हवं. सूर्यकशी धावसंख्या आतापर्यंत जवळजवळ आम्हाला समालोचन कक्षाच्या दिशेने इथे दिशेने खेळाडू कक्षाकडून आवाज येतो. पंकज DX यांनी स्ट्राईक घ्यायला हवी. पंकज याच्यावरती मदार असताना पंकज यांनी स्ट्राईक घ्यायला हवी. एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हा खेळाडू तसं पंकज याच्यावरती मदार आहे. तसं पाहायचं आहे पंकज सूर्य फलंदाजी करेल का नाही ते पाहायचं आहे. पंकज याच्या डोक्यामध्ये आता एकच चाललेलं आहे. इथे जिंकलो तर मला ते सपाऱ्यालाही जायचं आहे. डोक्यामध्ये हाच विचार असेल. या विचाराने त्याच्याकडून षटकार चौकारांची अपेक्षा असेल. ज्या सर्व खेळाडूंना संघाच्या कर्णधारांना सर्व प्रेक्षकांना षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू पुन्हा चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होते की नाही ते पाहायचं आहे. आणि झेल टिपलेले आहे. सूर्यकशा क्षेत्ररक्षण गडीबाद होतोय. तिसरा गडीबाद होतोय. धावसंख्या 34 असताना हा तिसरा गडीबाद झालेला आहे. असं धावेचं आव्हान असताना धावसंख्या फलकावरती 34. विजयासाठी जवळजवळ 7 चेंडू आणि 21 धावा. विजयासाठी 7 चेंडू आणि 21 धावा. दिनेश पाटील जातो फलंदाजीसाठी. एक अष्टपैलुशी खेळीची कामगिरी करणारा खेळाडू, जुना जाणता खेळाडू दिनेश. खरोखर मला वाटते जेव्हा स्पर्धा आयोजित केली तलावपाडा या ठिकाणी त्या ठिकाणी ब संघाला प्राधान्य देण्याचं जे काम जर कोणी केलं असेल ना ते पंकज DX याने. तेव्हापासून मला आपल्या वैतरणा विभाग पंचकृषीत वैतरणा विभागामध्ये ब संघाला प्राधान्य दिलं ते पंकज DX याने. तेव्हापासून आपल्या सर्व या स्पर्धेमध्ये जिथे कुठेही जा वैतरणा गटातील अ संघ आणि ब संघ जर खेळले नाही तर ती स्पर्धा यशस्वी होणार नाही. हे दोन्ही संघ जेव्हा ब गट किंवा अ गट खेळले तर स्पर्धा यशस्वी होते. सर्वांना माहीत आहे वैतरणा विभागामध्ये किंवा विरार विभागामध्ये सुद्धा षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू निर्धार चेंडू जातो. दिनेश यांना काही समजलं आहे. सगळं निर्धार चेंडू यष्टरक्षक रमाकांत यांच्याकडे जातो आणि विजयासाठी 6 चेंडू आणि 21 धावा. मागे जो आपण सामना पाहिला त्या सामन्यामध्ये 25 धावा असताना 4 षटकार आलेले होते. आता 6 चेंडू आणि 21 धावा. चला 6 चेंडू आणि 21 धावा विजयासाठी. सामन्याचा गणित 6 चेंडू आणि 21 धावा. पहिले 3 चेंडू सामन्याचा गणित बदलू शकतो. नवीन गोलंदाज येतोय सूरज. वा सुरेख नाव आहे सूरज. पाहायचं आहे सूरज होतोय की नाही ते पाहायचं आहे. आतापर्यंत मला वाटते अशा पल्लवीत असेल दोन्ही संघांच्या 50-50 दोन्ही संघाकडे. पाहूया 3 पहिले 3 चेंडू निर्णायक चेंडू षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायचा आहे. चेंडू हवेत आहे. सूर्य कशा झेल होती की नाही ते पाहायचं आहे. आणि झेल टिपलेली वा जबरदस्त अशी झेल टिपलेली आहे ती. पंकज DX बांधून तंबूत परवते. 4था हादरा बसतो आणि 21 संघाला पंकज याच्या रूपात. काय क्षेत्ररक्षण होते. जवळजवळ जॉन्टी रोड्स याची आठवण येताना, युवराज सिंग यांची आठवण येताना, मोहम्मद कैफ यांची आठवण येताना सूर्य कसं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते खाली संघाकडून.
आता नवीन फलंदाज जातोय तो हर्षद राऊत. प्रदीप याने ती झेल टिपलेली अतिशय सुरेख असं चपल क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो. खरोखर आपण सामन्याचा आनंद लुटतोय. त्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आता जी झेल टिपली प्रदीप याने इलाजबाब अशी झेल सुरेख असे क्षेत्ररक्षण जॉन्टी रॉड्स मोहम्मद काय युवराज सिंग यांची आठवण करून देताना सुरेख अशी झेल. षटकातील पुढचा चेंडू असेल तो अतिशय सुरेख हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू फलंदाज निर्धाव चेंडू जातोय. रोहिदास पाटील बंधू श्रमजीवी संघटना अध्यक्ष फणसपडा. रोहिदास पाटील मॅनफॉर्म फणसपडा बंधू संघटना श्रमजीवी संघटना अध्यक्ष फणसपडा यांच्याकडून 1000 रुपये देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा वाघोबा क्रिकेट संघाकडून हार्दिक अभिनंदन असेल. पुन्हा चेंडू निर्धार जातो तिथे सेक्रेपाईज विकेट टाकण्यास बाद होतोय आणि फलंदाज तिथे बाद झालेला. धावसंख्या आहे ती फलकावरती 34 धावा 4 गडीच्या मुकाबल्यात. त्या विजयासाठी 55 धावेचं असं आव्हान असताना आतापर्यंत 34 4 गडी बाद झालेले आहेत तिथे. जवळजवळ मला वाटते जे पारस जर सलामीला गेलेला पारस याने जर मला वाटते त्या आपलं क्रिकेट तिथे दाखवलं असतं तर आपला संघ जवळजवळ पारस किंवा DX किंवा दिनेश पाटील ह्या फलंदाजाला खेळपट्टीवर ठाम मांडून बसायला हवं होतं. तसं काही दिसलं नाही. पाहायचं आहे दिनेशाच्या बॅटमधून एखादा फटका यायचो की नाही पाहायचं आहे. पुन्हा अशा चेंडू सुरेख अशी चेंडू हाताळताना ऑफस्टम्पवरती चेंडू हाताळताना बरोबर त्या चेंडूचा फायदा काही फलंदाजाला उठवता येत नाही. जेव्हा गोलंदाज आत्तापर्यंत गोलंदाज प्रयत्न करतात वाईट यॉर्क पद्धतीने टाकतोय. खरोखरच एक लो फुलटा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात अतिशय सुरेख असं जखडून ठेवलेलं आहे ते पूर्णपणे तलावपाडा संघाला. षटकातील पुढचा चेंडू हवेच्या षटकाराच्या दिशेने येतो आणि ह्या 6 धावा धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 40 आतापर्यंत फलकावरती 5 गडीच्या मुकाबल्यात 40 धावा आई 21 तलावपाडा या संघाच्या विजयासाठी आता जवळजवळ 2 चेंडू आणि 15 धावा. पाहायचा सामन्याचं गणित बिघडते की नाही ते पाहायचा. एखादा नो आणि सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटी. धावसंख्या 40 वरती 5 गडी बाद. आई 21 संघ तलावपाडा पराभूत झालेला आहे. पाहायचा याच्या नंतरचा सामना आई कोसमाई खार्डी वर्सेस जानताराजा खार्डी यांच्या दरम्यान होईल.